नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन म्हणजेच MERC मध्ये विविध पदांची पदभरती सुरू झालेली आहे. आपण किती पदे आहेत, कोणती पदे आहेत, कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. लेट्स बिगिन. तर जसं तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये 26 पेजेसचं हे ऑफिशियल PDF आहे, जे की आपल्या समोर आहे. आपण याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती पाहणार आहोत. तर बघा, याची जी डिटेल्ड इन्फॉर्मेशन आहे त्यांनी https://www.merc.gov.in या साईटवर दिलेली आहे. याच्यामध्ये जे पद आहे ते आहे असिस्टंट डायरेक्टर टेक्निकल. तर हे पद आहे आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये टोटल 15 जागा दिलेल्या आहेत. आता प्रत्येक प्रवर्गानुसार जागा पाहण्यासाठी या व्हिडिओला पॉज करा, व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा, जेणेकरून तुम्हाला ज्या सर्व जागा आहेत त्या दिसून येतील. याचं जे एज लिमिट आहे ते आपण पाहू शकता. 1/12/2025ला एज लिमिट जी दिलेलं आहे ते मॅक्झिमम 35 इयर्स दिलेलं आहे. असिस्टंट डायरेक्टर हे टेक्निकलमध्ये जे पोस्ट आहे त्यासाठी. अप्पर एज लिमिट जे आहे ते रिलॅक्सेशन पण देण्यात येणार आहे ज्या रिझर्व्ड कॅटेगरीज आहेत. जसं SC कॅटेगरीतील जे उमेदवार असतात त्यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असतं, तसंच OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन ॲज पर ॲक्ट देण्यात आलेलं असते. तर तुम्ही बघू शकता, पर्सन्स विथ डिसॅबिलिटी जे PWBDचे कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांना अप टू रिलॅक्सेबल आहे 45 इयर्स. तर अशा प्रकारे एज रिलॅक्सेशनबद्दल दिलेलं आहे. आता याच्यामध्ये जे हे पद आहे त्याचं इसेन्शियल क्वालिफिकेशन आपण पाहूया. आपल्याला माहिती आहे की असिस्टंट डायरेक्टरचं पद आहे, पण क्वालिफिकेशन काय आहे तर बघा, डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा पॉवर इंजिनिअरिंग फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, तसेच 2 इयर MBA पॉवर मॅनेजमेंट फ्रॉम AICTE किंवा UGC अप्रूव्ड युनिव्हर्सिटी. तर हे पाहिजे. डिझायरेबल क्वालिफिकेशन आहेत पोस्ट ग्रॅज्युएट इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा पॉवर सिस्टीम्स ऑर कॉस्ट अकाउंटंट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट इन इकॉनॉमिक्स. तर ह्यापैकी तुमचं जर क्वालिफिकेशन झालेलं असेल तर तुम्ही क्वालिफाय होतात ही पोस्टला अप्लाय करण्यासाठी. एक्सपिरियन्स पण पाहिजे याला. 3 इयर्स रिव्हिलंट पोस्ट क्लॅरिफिकेशन एक्सपिरियन्स, क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन इलेक्ट्रिसिटी रेग्युलरी कमिशन ऑर इलेक्ट्रिसिटी जनरेशन ट्रान्समिशन. तुम्हाला 3 वर्षाचा यामध्ये एक्सपिरियन्स पण असला पाहिजे, वर्किंग एक्सपिरियन्स. तर हे तुमच्याकडे असेल तर तुम्ही इझिली या पदासाठी जे आहे ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, पे स्केल तुम्ही पाहू शकता. पे स्केल 44,900 to 1,42,400 पर्यंत त्याचा पे स्केल आहे, जो की 7th पे कमिशननुसारच असतं. त्याचबरोबर याच्यात रिझर्वेशनबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत ॲज पर ॲक्ट, जसं EWS रिझर्वेशन, वुमेन्स रिझर्वेशन. तर त्याबद्दल जर तुम्हाला वाचायचं असेल तर आमच्याशी इंस्टाग्रामवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक देतो वेबसाईटची, तिथे जाऊन तुम्ही याच्याबद्दल रीड करू शकता शॉर्टमध्ये. त्याचबरोबर ह्याची सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे तर बघा, इथं दिलेलं आहे द कॅन्डिडेट्स विल हॅव टू अपिअर फॉर द ऑनलाईन रिटर्न टेस्ट. म्हणजे एक ऑनलाईन रिटर्न टेस्ट होणार आहे. ह्याच्यामध्ये रिटर्न टेस्टचा रेशो 1/3 असणार आहे. त्याचबरोबर याचं टेस्ट कशी असणार आहे तर बघा, टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज, तसंच टेस्ट ऑफ जनरल ॲप्टिट्यूड, त्याच्यामध्ये टेस्ट ऑफ रिझनिंग, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड असं असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स टोटल 111 आणि 160 मार्काची परीक्षा असणार आहे आणि 120 मिनिट तुम्हाला जे आहे याच्यामध्ये वेळ दिला जाणार आहे. एसे रायटिंगसुद्धा आहे, ती पण ऑनलाईनच प्रकारे आहे. त्यानंतर याच्यामध्ये 120 मिनिट मिळणार आहेत. त्याचबरोबर अप्रॉक्सिमेटली 180 मिनिट्स इन्क्लुडिंग द टाईम रिक्वायर्ड फॉर लॉगिंग इन. टोटल म्हणजे जवळपास 180 मिनिटाचा वेळ, पण 120 मिनिटाची परीक्षा, तसेच 300 वर्डचा एसे असणार आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर 0.2514ची मार्क सिस्टीम आहे, म्हणजे जर 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क तुमचा जावतो, याच्यात इलिमिनेट होतो. तर 1/4 सिस्टीम आहे, जसं बऱ्याच एक्झाममध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. आणि नंतर ह्याच्यामध्ये शॉर्ट लिस्ट वगैरे केलं जातं आणि जे आहे सिलेक्शन लिस्ट वगैरे जे आहे ती टाकली जाते. कट ऑफ मार्क्स तुम्ही जे आहे ह्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला दाखवले जातात. ह्याच्यामध्ये जे आहे open category candidates and candidates who have applied against open category who obtain less than 40% mark in online examination test as well reserved category candidates belong to any. म्हणजे ह्याच्यामध्ये जर सांगायचं म्हणलं तर मिनिमम तुम्हाला 40% मार्क घ्यायचे आहेत ओपनसाठी, आणि जे SC ST प्रवर्गातील उमेदवार आहेत, OBC प्रवर्गातील यांना 30%चं मार्किंग आहे. म्हणजे हे पासिंग तरी आहे, पण तुम्हाला मेरिटमध्ये यावं लागतं. तर बघा, याची ॲप्लिकेशन फी आता पाहूया. तर ॲप्लिकेशन फी आहे ओपन प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये आणि रिझर्व्ड कॅटेगरी उमेदवारांसाठी 250 रुपये प्लस GST. तर तुम्हाला हे फॉर्म जर भरायचं असेल त्यांच्या ऑफिशियल साईटवर जे आहे ते जाऊन भरू शकता. हे 25 नोव्हेंबरपासून स्टार्ट झालेलं आहे. डिसेंबरच्या लास्ट वीकला याची ऑनलाईन रिटर्न टेस्ट होणार आहे आणि हे लक्षात ठेवा.
तुम्हाला ह्यांच्या ऑफिशियल साईटवर जाऊन हे सगळं काही डिटेल्स मिळतील. पण तरीही या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही फॉर्म वगैरे भरत असाल तर तुम्हाला ज्या अपडेट्स आहेत त्या मिळत राहतील. आणि याचा पर्सनल इंटरव्ह्यू एक होणार आहे, जे की जानेवारीच्या 2nd किंवा 3rd वीकमध्ये होणार आहे, नेक्स्ट मंथमध्ये. तर याचा प्रोसिजर खूप सोपा आहे. तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, जर हे एज्युकेशन क्वालिफिकेशन जर तुम्ही पूर्ण करत असाल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा कमेंट सेक्शनमध्ये, ॲज वेल ॲज इंस्टाग्रामवर आमच्याशी विचारू शकता. आम्ही तुम्हाला नक्की हेल्प करू. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.